नमस्कार. रोखोक पहिलं स्वागत प्रेक्षक. मी डॉक्टर उदय निरगुडकर. स्वतंत्र भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी करविषयक आर्थिक घडामोड कोणती असा सवाल केला तर याचं उत्तर जीएसटीची अंमलबजावणी हेच असणार आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अगदी बरोबर 12च्या ठोक्याला म्हणजे मध्यरात्री राष्ट्राला उद्देशून नियतीशी करार हे एक अप्रतिम भाषण केलं होतं. त्याच धर्तीवर जीएसटी अंमलबजावणीचा दिमागदार सोहळा 30 जून आणि 1 जुलैला जोडणाऱ्या मध्यरात्री संसदेत आयोजित करण्यात आला आहे. जीएसटी वरून गेली 10 वर्ष काथ्याकूट सुरू आहे. यूपीए सरकारच्या काळात त्याची सुरुवात झाली तर एनडीए सरकारच्या काळात त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते. या दरम्यान चर्चा, वाटाघाटी, बोलणी अशी अनेक मंथनं झाली. येत्या 1 जुलैपासून जीएसटीच्या ऐतिहासिक पर्वाला अखेर प्रारंभ होतोय. एक देश, एक कर आणि एक बाजारपेठ या मूलभूत संकल्पनेतून जीएसटी म्हणजेच अर्थात वस्तू आणि सेवा कराचा जन्म झाला. त्यामुळे उत्पादन क्षेत्रात उत्पादित केलेल्या मालावर लावण्यात येणारे व्हॅट, विक्री कर, अबकारी कर असे विविध प्रकारचे 17 कर रद्द होणार आहेत. त्याऐवजी एकमेव वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात येईल. या नव्या कर प्रणालीमुळे कर रचनेत खरंच सुसूत्रता येईल का? किरकोळ व्यापारी विक्रेते, किरकोळ उत्पादक, हॉटेल्स, रेस्टॉरंट, सोने चांदीचं मार्केट, सुपर मार्केट, ई कॉमर्स वेबसाईटवरून खरेदी करणारे ग्राहक यांच्यावर नेमका काय परिणाम होणार आहे? ग्राहकांसाठी ही नवीन कर प्रणाली फायदेशीर असेल असा दावा करण्यात येतोय. मग त्याचा नेमका काय फायदा होणार आहे? 1 जुलैला जीएसटी लागू झाल्यानंतर नेमक्या कोणत्या वस्तू स्वस्त होणार आणि कोणत्या महाग होणार? या सगळ्याचा अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होणार आहे? 20 लाखांपेक्षा कमी आर्थिक उलाढाल असलेले व्यापारी विक्रेते, किरकोळ दुकानदार यांना जीएसटीतून सवलत देण्यात आली आहे. पण 20 लाखांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्यांच्या कटकटी खरोखरच वाढणार आहेत का? दर महिन्याच्या 10 तारखेला जीएसटीचे रिटर्न भरायची सक्ती करण्यात आली आहे. पण आता जीएसटीसाठी ऑनलाईन नोंदणी करतानाच सरकारचा सर्व्हर डाऊन झालाय. साधं जीएसटीचं खातं नोंदवायचं तर व्यापाऱ्यांचा 15 ते 20 मिनिटाचा अर्ध्या तासाचा वेळ खर्ची पडतोय. उद्या 10 जुलैला 340 कोटी बिलं अपलोड होतील. तेव्हा ही सरकारची ऑनलाईन प्रक्रिया खरोखरच सुरळीतपणे चालेल का? अद्याप पूर्ण तयारी झालेली नसताना घाईघाईत जीएसटीची अंमलबजावणी होते का? सरकारी यंत्रणा सुसज्ज नसल्यानं जीएसटीसाठीचा 1 जुलैचा मुहूर्त आणखी लांबणीवर टाकता आला नसता का? जीएसटी अंमलबजावणीसाठी सरकार, व्यापारी, सर्वसामान्य ग्राहक यांची तयारी झाली आहे का? आणि भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातली ही सर्वात मोठी कर सुधारणा सुरळीतपणे लागू होणार आहे का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. जीएसटीचा संभ्रम. जीएसटीचा संभ्रम या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत डॉक्टर रत्नाकर महाजन, काँग्रेसचे प्रवक्ते. रत्नाकर महाजन, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत भारतीय जनता पक्षाचे आमदार राज पुरोहित. राज पुरोहित, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आणि आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अप्रत्यक्ष कर समितीचे अध्यक्ष सतीश बुब. तिघा मान्यवरांचं स्वागत. अर्थातच सुरुवात करूया डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्यापासून. डॉक्टर महाजन, यूपीएच्या काळामध्ये खरं तर जीएसटी आणण्याचा प्रयत्न झाला, पण तेव्हा सर्वच मुख्यमंत्र्यांनी, आणि सर्वच हा शब्द तुम्हाला नक्कीच आवडेल याची मला कल्पना आहे कारण तुम्ही तो मुद्दा मांडला असतात म्हणून आधीच सांगतो, त्या काळातल्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी त्याला विरोध केला होता. परंतु आता सर्वच जण त्याचं गुणगान करतायत. खरोखरच जीएसटीसाठी सरकार, किरकोळ विक्रेतेदार, आमची सर्व व्यवस्था ही पूर्णपणे तयार झाले असं आपल्याला वाटतं का? आता फक्त अवघे 72 तास उरलेत, काय सांगाल? आपण म्हणता तसा सर्वच हा शब्द सर्वसामान्य नाही आहे आणि दोन्हीमध्ये कॉमन नाही आहे. त्याचं कारण असं की राष्ट्रीय विकास परिषदेच्या लागोपाठच्या 5 परिषदांमध्ये हजर राहिलेला मी माणूस आहे. आणि या राष्ट्रीय विकास परिषदेच्या या अधिवेशनांमध्ये या सर्व विषयांची चर्चा होत असे. आणि त्यामध्ये त्यावेळच्या सरकारने असं कबूल केलं होतं की यामुळं राज्यांच्या महसुलामध्ये जी कमी येईल त्याची आम्ही 5 वर्ष भरपाई देऊ असं कबूल केलं होतं. तरीसुद्धा
सर्वाधिक तीव्र विरोध हे तत्कालीन गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला होता आणि तो अशा पद्धतीने केला की ते असं म्हणाले की साऱ्या देशात ही प्रणाली लागू झाली तरी मी माझ्या राज्यात ही लागू करणार नाही. त्यामुळं विरोधात सुद्धा परी आहेत, ग्रेड्स आहेत, ग्रेडेशन्स आहेत. पण शेवटी ज्यासाठी आपण प्राणपणानं विरोध केला त्याचं सर्वस्वी श्रेय आपल्याकडे घेण्यासाठी अगदी स्वातंत्र्याच्या चळवळीच्या वेळचा क्षण पुनर्जीवित करण्याचा जो हा आटापिटा आहे तो बघितल्यावर आश्चर्य वाटल्याखेरीज राहणार नाही. कार्ल मार्क्सनं कम्युनिस्ट मॅनिफेस्टो लिहिला, त्यातलं पहिलं वाक्य आहे, ए स्पेक्टर इज हाऊंडिंग युरोप. तसं द स्पेक्टर ऑफ नेहरू इज हाऊंडिंग RSS अँड BJP परिवार. त्याच्याशिवाय सत ना गत, वेळोवेळी त्यांची आठवण काढल्याशिवाय जमत नाही. पण आपल्या पिलावळीच्या मार्फत त्यांच्याबद्दल खोटा इतिहास, खोटे समज आणि अत्यंत अश्लील आणि खालच्या पातळीवरचे किस्से आणि गोष्टी पसरवायच्या आणि शिवाय त्यांच्याच नावाने त्यांचीच आठवण काढत अशा प्रकारचा एक रोमॅन्टिक इव्हेंट सादर करायचा. वस्तुतः ही एक आपण म्हणल्याप्रमाणे आर्थिक सुधारणा आहे आणि त्याच्या मागे काही एक विचारसरणी आहे जी 1991 सालच्या खुल्या अर्थव्यवस्थेच्या पासून प्रारंभ झाली. त्या खुल्या अर्थव्यवस्थेत आवश्यक असलेल्या आर्थिक सुधारणांचं पुढचं पाऊल म्हणजे ही सुधारणा आहे. त्यामुळं दिस इज एसेन्शियली ॲन इकॉनॉमिक स्टेप. त्याला एवढा रोमॅन्टिसिझम जोडण्याची खरं म्हणजे आवश्यकता नाही. एकच फक्त सांगतो गंमत, ते आत्ता ज्या आपले प्रधानसेवक आपल्या देशाचे प्रतिनिधी म्हणून ज्या देशात आत्ता गेले होते त्या देशानं अजून GST प्रणाली स्वीकारली नाही. त्याचं लॉजिक असं की त्या देशामधली जी राज्य आहेत त्या राज्यांची आर्थिक स्वायत्तता कायम राहिली पाहिजे आणि राज्यांना स्वतःचे आर्थिक स्रोत कायम राहिले पाहिजेत. या तर्कशास्त्रानं त्यांनी ती प्रणाली स्वीकारली नाही आणि नेमके तिथं जाऊन ह्यांनी GST ही आमच्या देशाची प्रगती करणारी कशी फार महत्त्वाची गोष्ट आहे असं सांगितलं. त्यावेळेला तिथं जे कोणी असतील अर्थतज्ञ, पत्रकार वगैरे हे गालातल्या गालात हसल्याखेरीज राहिले नसतील. तुमचा खरं तर प्रश्न होता हा आत्ताचा जो क्षण आहे त्याच्याकरता सरकार, आमची व्यवस्था, किरकोळ विक्रेते आणि ग्राहक तयार आहेत का? परंतु तुम्ही ज्या ऐतिहासिक गोष्टीचा उल्लेख करणार ते गृहीत धरून मी आधीच सांगितलं होतं की सर्व तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा विरोध होता. एनिवे आपण हाच प्रश्न घेऊन जाऊया राज पुरोहित यांच्याकडे. राज पुरोहित, खरं तर पुरेशी तयारी झालेली नसताना अत्यंत घाईघाईनं याच्या अंमलबजावणीत आपण उतरतोय अशी टीका ऐकायला येते आहे. संभ्रम आहे अनेक गोष्टींविषयी. अगदी साधा किरकोळ वडापाव विकणारा मनुष्य असेल किंवा समोसा विकणारा मनुष्य असेल, भेळ विकणारा मनुष्य असेल, मिठाई करणारा मनुष्य असेल, त्याला कळत नाही आहे की मिठाई सुटी दिली तर त्याला 5% आणि जर ती वेष्टनात बांधून दिली, त्याच्यावर स्वतःचं नाव छापलं तर त्याला 12-15% पडणार आहेत. एक प्रकारचा संभ्रम आहे. हा संभ्रम दूर झालेला नसताना एवढ्या घाईघाईनं स्वातंत्र्याच्या वेळचा ऐतिहासिक क्षण, आणि जर मला रत्नाकर महाजन यांचा शब्द घ्यायचा असेल तर त्या काळातलं रोमॅन्टिसिझम हे आणायची गरज काय होती? रत्नाकर महाजन साहेबांनी इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. त्या इतिहासामध्ये जाण्याची आता काही गरज नाही. अमेरिका काय करतोय ना काय करतोय ते जाण्यामध्ये गरज नाही. ते गरज काय आहे की आपला GST कौन्सिल सगळं देशाचं सगळं फायनान्शियल वित्त मंत्र्याने काय केला, एक मतातून सगळं GST स्वीकार केला आहे. प्रत्येक स्टेटने त्यांनी स्वीकार केलून ते प्रत्येक विधानसभामध्ये पास केलेलं आहे. सो आता तुम्ही भूतकाळमध्ये जाण्याच्या गरज नाही, ते रोंटेमिज करायचे नाही, काय गरज नाही. आता एकच हे तयारी आहे की नाही, तो सेंट्रल गव्हर्नमेंटची खूप तयारी आहे. खूप ऑफिसर तयार केलेले आहे. खूप प्रत्येक दिवशी तिथे खूप सेमिनार होत आहे. खूप ऑफिसर्स सगळीकडे व्यापारी मंडळामध्ये जाऊन ते GST काय आहे ते दाखवण्याचा शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हा देश जेव्हापर्यंत साहेब, उदय साहेब, तुम्हाला एक सांगतोय, तुम्हाला स्विमिंग शिकायचे असेल
तो स्विमिंग पूलमध्ये जंप मारायलाच लागतोय. अगर तुम्ही स्विमिंग पूलमध्ये जंप मारणार नाही तर तुम्ही स्विमिंग कसं शिकणार. जेव्हा 166 देशामध्ये GST लागू आहे, पुरा वर्ल्ड GST झालेला आहे. आता भारत देश एक क्रांतीमध्ये इकॉनॉमिक रिव्हॉल्युशन करतोय आणि नरेंद्र मोदीच्या प्रधानमंत्रीच्या साहेबांच्या नेतृत्वामध्ये सगळा देश पुढे जाण्याची तयारीमध्ये आहे. त्यामध्ये कंझ्युमरचा फायदा होणार आहे, व्यापारीची अडचण कमी होणार आहे. कमी कसं होणार आहे, कोणावर होणार आहे, नंतरच्या प्रश्नावर जबाब देईल. आणि सरकार आणि गरीब सरकारशी फायदा होणार आहे. सरकारची इन्कम वाढवणार आहे, विकास होणार आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास होणार आहे. आता कुठली गोष्टी आणि सगळं भूतकाळमध्ये सांगण्याची काय गरज नाही. महाजन साहेब, आपण त्यामध्ये स्वीकार करा आणि GST मध्ये जे क्रांतिकारी कदम जे केलेले आहे त्यांना स्वीकार करण्याने सहयोग करा आणि समर्थन करा. काय सांगाल रत्नाकर महाजन? असं आहे, मुळामध्ये GST या आर्थिक सुधारणेच्या चर्चेची सुरुवात काँग्रेस पक्षानेच केली. त्याआधी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना आणि जसवंत सिंग अर्थमंत्री असताना नेमलेल्या एका समितीनं या प्रकारची शिफारस केली होती. त्याचा फॉलोअप म्हणून UPA सरकारच्या काळामध्ये ही सारी प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे GSTला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. प्रश्न आपण जो विचारला तो असा की हे इतकं सगळं गुंतागुंतीचं असताना त्याची पूर्वतयारी पूर्ण झाल्याखेरीज 1 जुलैची तारीख ठरवण्याची आणि इतकी घाई करण्याची गरज होती का? याचं उत्तर भारतीय जनता पक्षाच्या गळ्यातले ताईत असलेले सुब्रमण्यन स्वामी यांनी 2 महिन्यापासून देणं सुरू केलेलं आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की या करप्रणालीच्या अंमलबजावणीसाठी आजपर्यंत असलेली पूर्वतयारी अपुरी आहे. त्यामुळं या अंमलबजावणीचा मुहूर्त पुढे ढकलावा आणि 1 सप्टेंबरपासून त्याची अंमलबजावणी करावी असं खुद्द सुब्रमण्यन स्वामींनी सांगितलेलं आहे. बाकीच्यांचं द्या सोडून सगळं. आणि हे जे सगळं आहे ना, अमुक होणार आहे, तमुक होणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे, सोन्याचा सूर्य उगवणार आहे, चांदीचा चंद्र उगवणार आहे, हे सगळी भविष्यातल्या गोष्टी आहेत. सुरुवातीचे 3-4 महिने याची जी अंमलबजावणी होते त्यावरनं पुढच्या एकूण कोर्सची कल्पना येणार आहे. त्यामुळं तोपर्यंत सोनेरी स्वप्न रंगवण्याच्या ऐवजी व्यवहाराचं सहकार्य, तज्ज्ञांचं सहकार्य, शासकीय यंत्रणेचं सहकार्य कसं मिळवायचं हा खरा आपल्या पुढचा प्रश्न आहे. GST बद्दल जरी संभ्रम असला किरकोळ विक्रेत्यांच्या मनामध्ये, ग्राहकांच्या मनामध्ये, तरी राजकीय पक्षांच्या मध्ये मात्र याच्यावरची राजकीय कुरघोडी करण्याविषयीची स्पष्टता या दोघांच्या वक्तव्यातनं आपल्या समोर आलेली आहे. एकमेकांवर निशाणा साधण्याची एकही संधी किंवा एकही क्षण दोघांनी आत्ता इथे कसा दवडला नाही हे आत्ता समोर आलं आहे. आता आपण हे ऐकल्यानंतर ह्याच्यातले जे 2 तज्ज्ञ मी आमंत्रित केले आहेत त्यांच्याकडे जाऊया. आपण जाऊया सतीश भूब, जे अप्रत्यक्ष कर समितीचे अध्यक्ष आहेत, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे. सतीशजी, मला सांगा, जीएसटीचा परिणाम संघटित आणि असंघटित अशा क्षेत्रावर काय होईल असं वाटतंय आपल्याला? बघा, GST हा जो पारदर्शित कर रचना, अप्रत्यक्ष कर रचना आणलेली आहे, याच्यामध्ये कर किती भरला जाणार आहे हे प्रत्येक कर भरणाऱ्या व्यक्तीला माहीत पडणार आहे. त्यामुळे क्षेत्र संघटित असो की असंघटित असो, आलेल्या मालावर किती टॅक्स भरला जाणार आहे हे प्रत्येक व्यापाऱ्याला किंवा प्रत्येक कंझ्युमरला, कारण शेवटी हा जो कर आहे हा कंझ्युमरच्या खिशातनं जाणार आहे. आजची जी रचना आहे त्याच्यामध्ये समजा एक बिस्किटचा पुडा आहे पार्लेचा, जो मिळतो 5 रुपयामध्ये, त्याच्यावर आज वॅट 12.5% किंवा 5% जो काही आहे एवढाच त्या कंझ्युमरला माहीत असतो. परंतु त्याच्यामध्ये जी एक्साईज लागली होती मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळी ती त्याला माहीत नव्हती. मात्र आता GSTच्या या रचनेमध्ये त्याला हा लागलेला टॅक्स केंद्र सरकारकडे किती जातो, राज्य सरकारकडे किती जातो हे त्याला दिसून येणार आहे. त्यामुळे त्याला हे कळणार की आपण भरलेला टॅक्स एक्झॅक्टली किती जातोय आणि कुठे जातोय.
त्यामुळे संघटित क्षेत्र असो किंवा असंघटित कोणी असला, जरी जो कोणी याच्यातला अल्टिमेट कंझ्युमर आहे त्याला टॅक्सचा बोजा हा पडणारच आहे, कारण हा डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे. त्यामुळे तो टॅक्स किती भरला आहे हे त्याला त्याची कल्पना येणारच आहे. नाही. आणि याच्यामध्ये इतकं संपूर्ण ऑनलाईन असल्यामुळे पारदर्शकता येणार आहे. भूप साहेब, प्रश्न असा आहे की याच्यामध्ये पारदर्शकता येणार आहे असं आपण म्हणता, परंतु मूळ सवाल आहे की याच्यामुळे कर प्रणाली सुटसुटीत होणार आहे का किचकट होणार आहे? आणि हा प्रश्न मी तुम्हाला अशा करता विचारतोय, आज दिवसभरात हा कार्यक्रम आम्ही करणार भूप साहेब, हे जाहीर केल्यानंतर माझ्याकडे अनेक किरकोळ विक्रेत्यांचे, किरकोळ उत्पादकांचे, व्यापाऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर फोन आले आणि त्यांनी सांगितलं आमची कर प्रणाली आता अधिक किचकट होणार आहे. लोकांना भीती भूप साहेब काय माहिती आहे, 10 तारखेला तुम्हाला त्याचे टॅक्सचे हे भरायचे आहेत. 340 कोटी बिलं अपलोड करायचे आहेत. मला सांगा त्या सर्व्हरचं काय होईल? आता रजिस्ट्रेशनच्या वेळा सर्व्हर कोसळलेलं आहे, ही भीती लोकांना जास्त आहे. आणि 15 तारखेला ते पुन्हा व्हेरीफाय होऊन परत यायचे आहेत. ही सगळी प्रक्रिया अंगवळणी पडाला किंवा याकरता तांत्रिक गोष्टी ह्या व्हायला हा एक जो मधला काळ आहे तो कदाचित जाईल देखील. आपण याच्यावर मात देखील तांत्रिकदृष्ट्या करू, परंतु आज टॅक्स भरणाऱ्यांची संख्या, कर भरणाऱ्यांची संख्या वाढवण्याकरता जी एक कर प्रणाली आपण स्वीकारतोय त्याच्यामुळं व्यापारी वर्गाला फायदा होणार आहे का ग्राहकाला फायदा होणार आहे का अंतिमतः आमच्या दोघांच्याही खिशातून कर जास्त घेऊन सरकारला फायदा होणार आहे? भूप साहेब, काय आपलं म्हणणं आहे? याच्यामध्ये जसं आपण सुरुवातीला सांगितलं सर, त्याप्रमाणे आज हे जरी 1 जुलैला सुरू केलेलं असलं आणि इतके रिटर्न्स वगैरे अपलोड करायचे, याच्यानं सिस्टीमला निश्चितच बोजा पडणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात आधी ही कररचना कधी जरी आणली, सिस्टीम ही शेवटी मॅनमेड आहे, तिच्यावर जो फरक पडणार आहे तो पडणारच, ताण येणार तो येणारच. पण आपण एक गोष्ट याच्यात मुद्दा घ्यायला पाहिजे की 75 लाखापर्यंत टर्नओव्हर असलेल्या व्यापाऱ्यांना आणि उत्पादकांना हा 3 महिन्यातनं एक रिटर्न भरण्याची कंपोजिशन स्कीम आहे. तशी रेस्टॉरंटवाल्यांना सुद्धा आहे. याच्यामध्ये सुद्धा बरेचसे व्यापारी निघून जाणार आहे. निश्चितच आजही प्रत्येक राज्यामध्ये रिटर्न भरण्याची सुविधा आहेच आणि दर महिन्याला सुद्धा भरले जाणार आहेत. आणि याच्यामध्ये काय आहे की व्यापाऱ्याला 1 तारीख ते 10 तारीख याच्यामध्ये सगळे रिटर्न अपलोड करायचे. पण या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा हा ध्यानात घ्यायचा आहे की ज्यावेळी आता भारत सरकारने 132 ऑनलाईन यांचे पार्टनर्स तयार केलेले आहेत की जे रिटर्नमध्ये तुमचा टॅक्स इनवॉइस तयार झाला की तो पुढच्या महिन्याच्या 10 तारखेच्या आतमध्ये तो ऑटोमॅटिकली पेस्ट होऊन जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक इनवॉइस, टॅक्स इनवॉइस वेगळा वेगळा भरायची गरज पडणार नाही. बऱ्याचशा ऑनलाईन पार्टनर्सनी ही सुविधा आणलेली आहे. त्यामुळे कित्येक रिटर्न जरी असले, एखाद्या कॉर्पोरेटवाल्याचे 5,000 जरी रिटर्न असले तरी ते सुद्धा 5 मिनिटात पेस्ट होतील. एवढी व्यवस्था GST सिस्टीममध्ये करण्यात आलेली आहे आणि तिचा फायदा. पण एक गोष्ट निश्चित आहे की याचा आधी प्रायोगिक तत्वावर जर काही राज्यामध्ये केला असता, उदाहरणार्थ आज 27 तारखेला काल 2 रीट होते, एक मुंबईला आणि एक दिल्लीला, त्यांचं सुद्धा हेच म्हणणं होतं की सरकारनं हे एक राज्य सरकार, एक केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकार यांच्यावर तो लागू करायचा होता, त्यांचा अनुभव पाहायचा होता आणि त्याच्यानंतर संपूर्ण भारतामध्ये तो ॲक्टिवेट करायचा होता. ही गोष्ट एका दृष्टीनं खरी आहे, परंतु आपण जसं म्हणतो की एखादा मुलगा जेव्हा जन्माला येतो आणि तो रांगायला लागतो आणि उभा राहतो तर तो पडणारच आणि पण पुढे चालायला तर लागेलच. अशा पद्धतीनं सरकारनं विचार करून केव्हा तरी ही एक प्रणाली आपल्याला सुरू करायची आहे. याच्यामध्ये कायदेशीर अडचणी सुद्धा आहे. कारण आपण जर विचार केला तर घटनेच्या तरतुदीप्रमाणे 15 सप्टेंबर 17च्या नंतर GST लागू करता येणार नाही. हे अगदी शासकीय अगदी खरं सत्य आहे. त्यामुळेच आता सुरू केला म्हणजे सरकारचा उद्देश असा आहे की जे काही आता लूपहोल्स आहेत किंवा जे काही अडीअडचणी आहेत या 2-3 महिन्यामध्ये त्या सॉर्ट आउट होतील. पण एक गोष्ट नक्कीच आहे की जरी सर्व्हरवर ताण पडला, आज सुद्धा म्हणजे राज्यामध्ये जरी महाराष्ट्र राज्याचा विचार केला तरी सुद्धा वॅटचे रिटर्न भरले जात नाही. तांत्रिक अडचणी येणार, कारण तांत्रिक मॅनमेड गोष्टी आहे, त्याच्यात केव्हा काय प्रॉब्लेम्स येतील. शिवाय सायबरचा तर अजून विचारच करत नाही आपण. आत्ता तर फक्त याच्यामध्ये आपण जे डाटा टाकायचा तो कॉरेस्पॉन्डिंग चेक करायचा, त्याच्यानंतर पैसे भरायचे आणि रिटर्न अपलोड करायचा. अहो याच्यावर सायबर क्राईमचा सुद्धा पुढे होऊ शकतो. हा विषय सुद्धा आपण ध्यानात घेत नाहीये. या सगळ्या गोष्टी गृहीत धरूनच भारत सरकारने
हे जितकं चांगलं करता येईल ते करायचा प्रयत्न केलेला आहे. पण लॉंग टर्ममध्ये याच्यामध्ये संपूर्ण सुधारणा झाली तर एक गोष्ट मात्र नक्की आहे की प्रत्येक व्यापाऱ्याला याच्यामध्ये या करपाशामध्ये यावंच लागेल आणि त्याशिवाय त्याला व्यवहार करता येणार नाही. आणि जे सिस्टीममधले फॉल्ट आहेत हे जरी वेळचे असले तरी ते सुद्धा दुरुस्त केले जातील आणि होप फॉर दी बेस्ट. सतीश भाऊ, तुम्ही आत्ताच केलेलं विस्तृत विवेचन अनेकांच्या संभ्रमावर एक उजेड पाडणार होतं, परंतु आपण जे आता एक विचार व्यक्त केलात की काही राज्यामध्ये प्रायोगिक तत्वावर हे आधी टेस्ट करून बघायला हवं होतं, पण ज्याची मूळ कल्पनाच एक देश एक मार्केट एक कर आहे, तिथे अशा प्रकारची रचना कितपत करता येईल याच्याविषयी माझ्या मनामध्ये शंका आहे. आपल्यासोबत चार्टर्ड अकाउंटंट असलेले अजित जोशी या कार्यक्रमात सहभागी होतात. अजित जोशी, GSTमुळे आत्ता या क्षणाला खूप संभ्रम आहे आणि तो संभ्रम हा किरकोळ व्यापाऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे आणि तो आमची कर प्रणाली किचकट होईल का सुरळीत होईल हाच आहे पहिला. त्याविषयी काय सांगाल? काय आहे की संभ्रम हा तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे फक्त किरकोळ व्यापाऱ्यांच्या त्या अशातला भाग नाही. मला हे प्रामाणिकपणे या ठिकाणी कबूल करू दे की बहुतांश चार्टर्ड अकाउंटंट आणि टॅक्स कन्सल्टंट कम्युनिटीमध्ये सुद्धा प्रश्नचिन्ह आहेत. सोपं कारण आहे, आज 28 जून आहे, 1 जुलैला आपण अंमलबजावणी करतोय. आज तुम्ही जाऊन बघितलं तर CGSTची नंबर 3 ते नंबर 7 आणि IGCSTची नंबर 5 ते नंबर 11 ही नोटिफिकेशन आज अपलोड झालेत. हाच आपण साधं एक बजेट करतो, 28 फेब्रुवारीला सगळं घोषित करतो, 1 एप्रिलपासून अंमलबजावणी होते, त्याला कमी वेळ मिळतो असं सांगून या सरकारने 1 फेब्रुवारीला बजेट आणलं, म्हणजे आपण 2 महिने दिले. आणि 19-20 मे पासून आतापर्यंत रोज नवे कायदे येत आहेत, रोज नवी नोटिफिकेशन येतात, कायदे नाही नवी नोटिफिकेशन येत आहेत, प्रणाली येत आहेत. मग मध्येच रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमवर 5,000 रुपयापर्यंतची सूट आली, मग त्याच्यानंतर काही प्रमाणात ते एक्झाम केलं गेलं, मग रिटर्न फायलिंगला 2 महिने. त्यामुळे आत्ताच्या घडीला प्रामाणिकपणे सांगायचं तर काय होणार आहे हे सांगणं अतिशय कठीण आहे. हां, आता याच्यामध्ये दर महिन्याला 3 रिटर्न फाईल करणं ही गोष्ट छोट्या आणि किरकोळ व्यापाऱ्यांसाठी निश्चितपणे त्रासदायक आहे. याचं कारण असं आहे, मला एकच आपण सांगा सर, की जर का उद्या औरंगाबादमधल्या एखाद्या व्यापाऱ्याला ते रिटर्न अपलोड करायचे आहेत आणि 10 तास लोडशेडिंग झालं तर त्याने काय करायचं? त्याला काही पर्याय नाही आहे. बरं, मग त्याने इन्व्हर्टर घ्यायचं का? म्हणजे अकाउंटिंगसाठी इन्व्हर्टर घ्यायचं का त्याने? बरं, ह्या कंप्लायन्सची जी कॉस्ट आहे, ज्याचे 20-25 लाखापर्यंतचा टर्नओव्हर आहे, त्याला कंप्लायन्सची जी कॉस्ट आहे ती लाख आणि 2 लाख रुपये परवडणाऱ्यातली नाहीये. आज 10,000, 15,000 हजार रुपये चार्ज केले जातात. आम्हीच करतो कारण आमच्याही एंडला त्याचा त्रास आहे. आपण राज पुरोहितकडनं उत्तर घेऊया. राज पुरोहित, आणि एक जस्ट मुद्दा मी थोडासा फक्त संपवतो मी त्यांना हे करायला, की आज GSTN नेटवर्कच्या CEOचा इंटरव्ह्यू आलेला आहे आणि ते असं म्हणतात की आम्ही 15 जुलैपर्यंत तयार नाही. याच्या पुढे मी काहीच बोलत नाही. राज पुरोहित, दोन्हीची उत्तरं. हां, उदयजी साहेब, मी जोशी साहेब चार्टर अकाउंटंट आहे, त्यांचा मी इज्जत करतोय. ह्या देशात चार्टर अकाउंटंट म्हणजे खूप इंटेलिजंट चार्टर अकाउंटंट आहे आणि ह्याच्या देशाचे व्यापारी आहे ना ते पण खूप इंटेलिजंट आहे. मी व्यापारी क्षेत्राचा आमदार आहे 30 वर्षापासून. मी डे टू डे व्यापाऱ्यांबरोबर बसतोय. माझा व्यापारी मतदारसंघ आहे, त्यांची कॅपॅसिटी आहे ती मी जाणतोय. त्यामध्ये मला काय मनात डाऊट नाही की कुठली बी परिस्थितीमध्ये कुठला पण त्रास होऊन द्या, कुठला पण कन्फ्युजन होऊन द्या, ते व्यापारी समाज त्यामध्ये मात करणार आणि ते नवीन प्रणालीमध्ये जिंकणार आणि हे देशाचं एक देश प्रणाली आहे का युद्ध आहे का? म्हणजे की आम्ही काही झालं तरी लढू? हा, युद्ध आहे. Yes, this is the for time being. नाही फॉर टायमिंग, फॉर थोड्याच वेळासाठी एक सरकार जेव्हा आपण मोबाईल आला, मोबाईल शिकण्यासाठी टाईम लागला की नाही, जेव्हा कम्प्युटर आला, कम्प्युटर शिकण्यासाठी टाईम लागला की नाही. आता देशाच्या सगळ्या गावामध्ये कम्प्युटर आहे, सगळ्या देशात मोबाईल आलेलो आहे. त्यामध्ये मी जोशी साहेब तुम्हाला सांगतोय, मी 200 का 300 सेमिनार अटेंड केलेले. सगळीकडे गव्हर्नमेंट फुली प्रिपेअर्ड आहे. डॉक्टर उदय साहेब तुम्हाला एक सांगतोय, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, त्यांचे अधिकारी, त्यांचं सगळं सिस्टम पूर्ण रूपाने तयार आहे ऑपोर चॅलेंजेससाठी मदत करण्यासाठी. तो ते काय गोंधळ होणार नाही. ते खूप संभ्रम म्हणजे काय कन्फ्युजन आहे. जेव्हा आपण कन्फ्युजन दूर होईल तो दूर एका वेळी तो येणारच ना जिंदगीमध्ये.
कधी ना कधी तो येणार की नाही येणार, आणि जे प्रॉब्लेम येईल तो सॉल्व्ह करण्यासाठी आपण तयार होऊ की नाही होऊ. और दुसरे साहेब खूप राज साहेब पुरोहित. सांगितलं ना, राज खूप चांगली पुरोहित, गोष्टी एक बार सांगितली शादी हो जाने दो. की सगळं तयार आहे. राज पुरोहित, यू हॅव बीन अ गुड फ्रेंड. पण एक लक्षात घ्या, राज पुरोहित, यू आर गुड फ्रेंड, पण एक लक्षात घ्या, सिद्धतेचा आवेश आणि व्यवस्थेची सिद्धता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. चर्चा करूया एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा Zee24 आज आपण पाहताय जीएसटीचा संभ्रम. जीएसटीचा संभ्रम याविषयी आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत डॉक्टर रत्नाकर महाजन, सतीश भूप, राज पुरोहित आणि अजित जोशी आहेत. अजित जोशी, अँटी प्रॉफिटिअरिंग अशा प्रकारची एक गोष्ट याच्यामध्ये आहे, त्याविषयीचा संभ्रम आणि स्पष्टीकरण घेऊया. संभ्रम काय आहे सांगा. संभ्रम असा आहे की आपण जीएसटी आणला याचं कारण करावरचे डबल पडू नये, क्रेडिट मिळावं वगैरे वगैरे, आणि त्या सगळ्यामुळे किमती कमी व्हाव्या अशी अपेक्षा आहे. सरकारला भीती अशी आहे, आणि जी रास्त भीती आहे, की व्यापारी वर्ग किंवा मॅन्युफॅक्चरर किंवा विक्रेता हा ह्या कराचा फायदा कन्झ्युमरला द्यायच्याऐवजी स्वतःच्या खिशात टाकेल. आणि 500 रुपयाची वस्तू ज्याच्यात पूर्वी 50 रुपये कर होता, आता तो 40 रुपये झाला, तर 10 रुपयांनी वस्तू स्वस्त व्हायला हवी, त्यावेळी तो 500लाच ठेवेल आणि ते 10 रुपये स्वतःच्या खिशात टाकेल. तसं होऊ नये म्हणून अँटी प्रॉफिटिअरिंग रूल्स आणलेले आहेत, ज्याचं स्पिरिट अतिशय चांगलं आहे आणि अतिशय योग्य आहे, आणि त्याचा कस्टमरला फायदा मिळावा, ग्राहकांना फायदा व्हावा अशी त्याच्यामागची भावना आहे. संभ्रम इथे आहे की अशा प्रकारे मी एखादा माल जो विकतोय तो जीएसटीच्या पूर्वी त्याच्यातला कराचा भाग काय होता, कारण पूर्वीची रचना प्रचंड गुंतागुंतीची होती, 2, 3, 4 वेगवेगळे कर होते. आताची रचनेमध्ये रिटर्नचं आणि याची गुंतागुंत आहे. त्यामुळे पूर्वी काय असू शकेल आणि आता काय असू शकेल, आणि मग त्याच्यातला फरक आहे. एका प्रकारे हे म्हणजे pre-91ची जी कल्पना होती की किमती सरकार ठरवणार, त्या कल्पनेकडे परत चाललोय का काय आपण, अशी मोठी भीती ही व्यापारी वर्गाला याच्यामध्ये वाटते. आपण सतीश बुब यांना एक प्रश्न विचारूया. सतीश बुब, जीएसटीला सामोरं जायला व्यापारी वर्ग, विशेषतः किरकोळ व्यापारी वर्ग, किरकोळ उत्पादक आहेत, हे फारसे उत्सुक दिसत नाही आहेत. किंबहुना त्यांची नाराजी आहे. विशेषतः टेक्सटाईल ट्रेड ऑर्गनायझेशननी तर याविरुद्ध आंदोलनाचं हत्यार देखील उगारलेलं होतं. व्यापारी वर्ग नेमका कोणत्या गोष्टीकरता नाराज आहे? दोन गोष्टी आहे याच्यामध्ये. जर तुमचा टर्नओव्हर 75 लाखाच्या वर गेलं तर छोटा व्यापारी सुद्धा बाकी व्यापाऱ्यांप्रमाणे याच्यामध्ये पकडला जाणार आहे, आणि त्याला इतक्या प्रकारचे रिटर्न्स, जे 37 रिटर्न्स भरायचे आहेत, ती जबाबदारी त्याच्यावर येणार आहेत, आणि त्यामुळे त्यांना तो संभ्रम आहे. दुसरी गोष्ट, छोटा व्यापारी जो खेड्यापाड्यातला आहे त्यांना हे प्रत्येक बिल ठेवणं किंवा बिगर बिलाचा माल आणणे आणि वरच्यावर खर्च करणे, ही जी आतापर्यंत पद्धत चालत होती, किंवा हिशोब न ठेवणे, ते त्याला करावे लागणार आहे. त्यापोटी एक भीती आहे, आणि त्यामध्ये जर एकदम त्याचे व्यवहार दिसू लागले तर काय होईल बुवा, ही भीती त्याच्या मनात आहे. परंतु आपण एक गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे की सरकारनं एक गोष्ट याच्यामध्ये क्लिअर केलेली आहे की जीएसटी येण्यापूर्वी तुमचा काय व्यवहार होता याच्याकडे सरकार कधीही लक्ष देणार नाही, पण जीएसटीमध्ये आल्यानंतर तुमचा व्यवहार चोख कसा राहील याच्यावर मात्र लक्ष दिलं जाणार आहे. आता विषय टेक्स्टाईलचा. टेक्स्टाईल हा जो आहे विषय, याच्यातलं रेडीमेड सोडलं तर बाकी सगळ्या गोष्टी एक्झेम्प्ट होत्या, त्याच्यावर आता त्यांनी टेक्स्टाईलला याच्यामध्ये इन्क्लूड केला आहे, आणि हा मोठा विषय आणलेला आहे. कारण अन्न, वस्त्र आणि निवारा यापैकी वस्त्र याला 5% आणि 1000च्या पुढे असेल तर 12%. त्यामुळे व्यापाऱ्यांना अतिशय ते त्रासदायक वाटलं आहे. यामुळे अनेक साडी व्यापारी किंवा हे जे रेडीमेड विकणारे सोडून जे टेक्स्टाईल विकतात, म्हणजे शर्टिंग, शूटिंग किंवा ड्रेस मटेरियल, हे लोक याच्यामध्ये इन्क्लूड झालेले आहेत. त्यामुळे त्या लोकांना याचा टॅक्सचा 5% पर्यंत जो आहे तो बोजा पडणार आहे. पण एक गोष्ट याच्यात ध्यानात घ्यायला पाहिजे, हा इनडायरेक्ट टॅक्स आहे, म्हणजे कलेक्ट आणि पे. त्यामुळे त्याच्याने काही किमतीत फार फरक पडणार नाही. 1000 रुपयाची आतली साडी जर 5 रुपये त्याच्यावर ॲड झाले तर ते काही जास्त समजायचं कारण नाही आहे. परंतु याच्यामध्ये काहीतरी एक कन्सेशन, जे आधीचा माल खरेदी केला आहे, म्हणजे ट्रान्झिशन पिरियडचा, म्हणजे 1 जुलै 16 पासून तर 30 जून 17 पर्यंतचा जो माल आहे, याच्यामध्ये एक्साईज किती आहे आणि त्या एक्साईजचं कसं क्रेडिट मिळेल याबद्दल जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत साडी आणि ड्रेस मटेरियल किंवा शर्टिंग, शूटिंग याच्यावरचा सेटअप किती मिळेल हा एक परत विषय चर्चेचा राहणार आहे. आता नेमका टेक्स्टाईल ट्रेडर असोसिएशनचा विरोध कशा करताय ते समजून घेऊया. आपल्यासोबत
टेक्स्टाईल ट्रेडर्स असोसिएशनचे संयुक्त कृती समितीचे समन्वयक रायचंद बिनायका जी आहेत. रायचंद बिनायका जी, आपके ऑर्गेनाइजेशन का जीएसटी को विरोध क्यों है? पहली बात तो ये है कि हमें ये आश्वासन दिया गया था कि जिन आइटम्स में कोई टैक्स नहीं है, एक्साइज नहीं है, वैल्यू एडेड टैक्स नहीं है, उन पे कोई टैक्स नहीं लादा जाएगा. टेक्सटाइल फैब्रिक पे कोई भी टैक्स नहीं था. दूसरी बात यह है कि इसको जब ये सुझाव शुरू में हमारे से लिए गए थे तो ये कहा गया था कि आप जो यार्न है करेक्ट, उस पे आप बढ़ा लीजिए. उन्होंने 12 से 18% जीएसटी यार्न पे कर लिया. उसके बाद में हम कोई औचित्य नहीं समझते, औचित्य जिससे कि कपड़े के ऊपर उनको टैक्स लाना चाहिए, क्योंकि उन्होंने 6% ऑलरेडी यार्न पे बढ़ा दिया है. दूसरी बात यह है कि जो इनपुट, अगर ये सारी जो प्रक्रिया होती है, ये टेलीस्कोपिक प्रक्रिया होती है कि जो पहले दिया हुआ है वो आपको सेटअप मिलता जाए अगर आप बिजनेस टू बिजनेस कर रहे हैं. अब आप बताइए, अगर 18% यार्न पे दे दिया है और 5% अगर ये इस पे लगाते हैं कपडे पे, इन्व्हर्टेड तो इन्व्हर्टेड हो गया ये. आपण राज पुरोहित यांना विचारूया आणि नंतर त्याच्यावर मत घेऊया. सतीश भुव यांचं. राज पुरोहित, एक बिनतोड सवाल केलेला आता रायचंद बिनायकांनी, काय सांगाल? बिनतोड आहे. बिनाकिया जी और हम साथ में ही काम करते हैं. मैं उसी एरिया का एमएलए हूँ. इनकी कुछ बातें जो है वो जो कंफ्यूजन है उसके कारण है. इसके लिए हमारा प्रयत्न चालू है. दिल्ली में मेरी बातचीत चालू है हमारे, और मैं इनके साथ भी बातचीत चालू है. आने वाले समय में कपड़ा बाजार की परेशानियां दूर हो जाएगी और इनको डर लग रहा है कि चाइना से और दूसरे देशों से माल जो आएगा वो सस्ता होगा और हमारा यहाँ का माल महंगा होगा. तो हमने कोशिश कर रहे हैं कि चाइना का जो माल आ रहा है उस पर इम्पोर्ट ड्यूटी बढ़े और वो माल महंगा हो जाए और यहाँ का माल सस्ता रहे. दूसरा उनका बारे में है कि सबसे बड़ा जो है रिटर्न भरने का, हमने ये कोशिश की है कि वो रिटर्न भरने के मामले में भी कुछ सरलता पैदा हो. और तीसरा बिनाकिया जी ने कहा कि कुछ भी टैक्स नहीं था, तो ऑक्ट्राई था कि नहीं? ऑक्ट्राई कपड़े पे था. तो ऐसा कहना कि टैक्स नहीं था वो बिल्कुल सही बात नहीं है. पर कपड़ा बाजार की जेन्युइन प्रॉब्लम है, उस प्रॉब्लम को मैं स्वयं इनके साथ बैठ करके दिल्ली तक ले जा रहा हूँ. इनकी जो एक्शन कमेटी है उसके साथ हूँ. परंतु मुझे कहना चाहता हूँ बिनाकिया जी से कि हड़ताल से समस्या का समाधान नहीं होगा. लोकतंत्र में चर्चा से, बातचीत से समाधान होता है और 1-2 दिन में आपकी बैठक दिल्ली में होगी और दिल्ली में समाधान होगा, उसका पूरा प्रयत्न होगा. और उदय जी, एक और बात कहना चाहता हूँ आपको. सबरमाम संभ्रमराम संभ्रमराम, इतना कंफ्यूजन फैलाने की कोई जरूरत नहीं है. इस देश के व्यापारी वर्ग पर विश्वास रखिए, इस देश के अधिकारियों पर विश्वास रखिए और नरेंद्र मोदी जी पर विश्वास रखिए, अरुण जेटली पर विश्वास रखिए. उन्होंने पूरी तैयारी की है, पूरे अधिकारी वर्ग ने तैयारी की है. मैं उनके साथ 3 महीने से जुड़ा हुआ हूँ और इतनी तैयारी है कि जो भी तकलीफें आएगी, अरुण जेटली जी ने मुझे स्वयं कहा है 150 व्यापारी मंडल के सामने कि क्या हम व्यापारियों को जेल में भेजने के लिए बैठे हैं? हम कोई भी काम ऐसा नहीं करेंगे जो व्यापारी समाज को तकलीफ होगी. और कोई भी तकलीफ ऐसी आएगी, जीएसटी काउंसिल में उसका समाधान निकालेंगे, व्यापारियों के हित में काम करेंगे. राज, प्रत्येक गोष्ट ही अत्यंत आवेशाने आणि प्रचारकी थाटातच एखाद्या इव्हेंट सारखी असली पाहिजे असं नाही. आपण इकडे याच्या सुटसुटीतपणाविषयी, याच्या तयारीविषयी आणि याच्यातल्या संभ्रम दूर करण्याकरता हा कार्यक्रम करतोय. म्हणूनच हे सगळे एक्सपर्ट इकडे बोलले आहेत. रत्नाकर महाजन, मला तुम्ही सांगा, आता टेक्स्टाईल ट्रेडर्सचे रायचंद बिनाकिया हे अतिशय त्या इंडस्ट्रीतले सर्वात मोठे लीडर आहेत, ते आपल्या बरोबर आहेत. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा प्रकारचं कन्फ्युजन का आहे? म्हणजे कुठेतरी
सरकारला जाब विचारण्यात विरोधी पक्ष सुद्धा कमी पडतोय. आज टेक्सटाईलचा प्रश्न आहे, आम्हाला हा प्रश्न घेताना कुठेतरी विरोधी पक्ष दिसत नाहीये. आज रायचंदजींना स्वतःला या वयात सुद्धा उतरावं लागतंय लढ्याला, विरोधी पक्ष सुद्धा दिसत नाहीये. हे रायचंद फक्त मी एका सेक्टरचं सांगतोय, अशा प्रत्येक सेक्टर विषयी मी तुम्हाला असलं कन्फ्युजन सांगतोय. व्हेर इज अपोजिशन? राजपुरोहित जी है ना, हमारे पुराने मित्र हैं. एक मिनिट, आपण उत्तर घेऊया. रत्नाकर महाजन. Opposition is ऑपोजिशन इज देअर इन इट्स ओन प्लेस. आपल्या माहितीसाठी सांगतो, गेल्याच आठवड्यात टेक्स्टाईलच्या क्षेत्रातल्या या युनियनच्या प्रतिनिधींची चर्चा 22 तारखेला टिळक भवनमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि अन्य प्रतिनिधींच्या बरोबर झालेली आहे. आणि ते जे कुठली ॲक्शन घेतील त्या ॲक्शनमध्ये सहभागी होण्याचं आणि त्याला पाठिंबा देण्याचं आश्वासन काँग्रेस पक्षाने त्यांना दिलेलं आहे. पण प्रश्न एवढ्यावर संपत नाही. मुळामध्ये हे कन्फ्युजन की एक देश एक टॅक्स असं कितीही म्हटलं तरी ही कर प्रणाली मुळात त्रिस्तरीय आहे. जगात कुठंही GST 5 ते 8% वर नाही. आपल्याकडं ही GSTचं प्रमाण हे 5 ते 24% पर्यंत आहे. 19% आहे सर. हे पहिलं कन्फ्युजन आहे. दुसरं कन्फ्युजन असं आहे की राज्य पातळीवरचं इंग्लंडमध्ये 20% आहे. मला बोलू द्या ना हो. माझ्यानंतर तुम्ही बोला, नंतर जरा त्यांचं होऊ द्या. रत्नाकर महाजन बोला. माझ्यानंतर क्लॅरिफिकेशन करा ना. मध्ये बोलू नका ना आता. बोला. दुसरं असं की हे कितीही एक देश एक टॅक्स म्हटलं तरी हा एक टॅक्स नाही. केंद्र पातळीवरचा GST वेगळा आहे, राज्य पातळीवरचा GST वेगळा आहे आणि आंतरराज्यीय पातळीवरचा GST वेगळा आहे. दुसरं असं की या GSTचे जे दर ठरवलेले आहेत त्या दरांमध्ये सुद्धा विरोधाभास आहे. उदाहरणार्थ, सॅनिटरी नॅपकिनपेक्षा कॉस्मेटिक्सवरचा कर कमी आहे. अहो, सॅनिटरी नॅपकिन हे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं, हे किती महत्त्वाचं आहे यासाठी आता महिला कार्यकर्त्या पुढे येऊन हिरिरीने सांगू लागलेल्या आहेत. पण त्यांच्या या प्रश्नावर आजपर्यंत उत्तर मिळालेलं नाही. आता कुणीतरी एखादा मंत्र्याच्या जवळचा माणूस उद्या दिल्लीत जाऊन हा प्रश्न सोडवणार असेल तर गोष्ट वेगळी. पण मुळात हे कन्फ्युजन आलं कुठून? हे थिंकिंगमधलं हे कन्फ्युजन आहे. सॅनिटरी नॅपकिनवर जास्त कर GST आणि कॉस्मेटिक्सवर कमी GST, ही विचाराची काय पद्धत आहे? आपण राजपुरोहितकडनं उत्तर घेऊया. दुसरं असं की इन्कम टॅक्स सारखे काही अपवाद जर सोडले तर एकच वाक्य प्लीज. इन्कम टॅक्स सारखे काही करांचे अपवाद सोडले तर बाकी सगळे कर हे इनडायरेक्टच आहेत. इन्कम टॅक्स सारखे अपवाद सोडले तर बाकी सगळे कर हे इनडायरेक्टच आहेत. पण त्या इनडायरेक्टच्या करांच्या प्रमाणामध्ये दर बजेटमध्ये होणाऱ्या कमी जास्तचा परिणाम त्या वस्तूच्या जगातल्या बाजारातल्या किमतीवर फरक पडतो का? बिलकुल होत नाही. त्यामुळं अनेक अर्थतज्ञांनी आणि एक्सपर्ट्सनी ही साधार भीती व्यक्त केलेली आहे की सुरुवातीचे 6-8 महिने या GSTच्या अंमलबजावणीमुळं महागाई वाढणार आहे. ही तज्ज्ञांनी व्यक्त केलेली भीती आपण नाकारायची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. राजपुरोहित, महागाई वाढणार आहे, जीवनावश्यक वस्तू, महिलांसाठी आवश्यक अशा वस्तूंच्या किमतीवरचा टॅक्स जास्त आणि कॉस्मेटिकवर कमी, काय सांगाल? बिलकुल नाही सर. महंगाई वाढणार नाही, महंगाई कमी होणार आहे. आणि ते जीवन आवश्यक वस्तू 0 GST आहे. 0 GST काय सांगता साहेब? मेडिकल, एज्युकेशन, भाजी सगळं कुठे GST आहेच नाही. आता एक कपड्यावर बोलले, कपड्यावर पण आपण बोलू दिल्ली, त्यामध्ये पण रस्ता काढू. पण तू एक साहेब ते जे सांगतात की महिलांच्या विषय, महिलांच्या आयटम, ड्यू रिस्पेक्ट गव्हर्नमेंटने क्लियर केलेला आहे. आपने हमारे को कहा कि आप विश्वास रखिए, कुठली अडचण निर्माण अभी हमें तो राजनीतिज्ञों की बातों पर विश्वास नहीं होता है. आप जो आश्वासन दे रहे हैं, आप एक ऑक्ट्रॉय मुंबई में है पूरे और दूसरी जगह ऑक्ट्रॉय नहीं है, तो एक मुंबई में GST जो लगाया है पूरे भारतवर्ष में लगाया है 5% कपड़े पे. और देखिए हमारे सामने यहाँ का, हम जब यहाँ के बात करने लगे, मैं मुंबई का था, हालांकि मैं अभी रिप्रेजेंट कर रहा हूँ आपको पूरे भारतवर्ष का.
हमारे जो आज जॉइंट एक्शन कमेटी है वो पूरा एक साथ निर्णय लेकर के हाँ। पूरे भारतवर्ष का दिल्ली में सम्मेलन हुआ है 22 और 23 जून को, और ये एक निर्णय लिया सर्वसम्मति से कि हमें इसका विरोध प्रदर्शन करना चाहिए। मुझे एक बताइए, क्या इसके बाद जीएसटी लागू होने के बाद कपड़ा महंगा होगा या सस्ता होगा? कपड़ा महंगा होगा, निश्चित रूप से कपड़ा महंगा होगा जीएसटी लगने के बाद में, क्या क्योंकि इसके अंदर ये तो 5% तो ये ऐड हो ही गया, महंगा होगा, लेकिन इसके अलावा कैसे महंगा होगा? सेटबॅक मिलेगा ना आपको यान अरे में? त्याची तर कन्फ्युजन आहे ना साहेब, त्याच्याविषयी तर ही सगळी 18% चर्चा जो आहे. आप यान में भर रहे हैं ना, आपण या चर्चेत चार्टर्ड नाही, अकाउंटंटचं setback मत होगा ना, घेऊया. सर. तुम्हाला setback काय होगा वाटतं तो ये महागाई? 15%. एक मिनिट राज 5% होणारच नाही ना. 1 मिनिट कसं माहिती- तुम्हाला काय वाटतं, महागाई वाढणार आहे का नाही वाढणार आहे? महागाई हे सेटॉपचा आत्ता गोष्ट करतायत. सेटॉप ही विषय आत्ता मला असं वाटतं त्याच्या पलीकडे जाऊन टेक्स्टाईल असेल किंवा इतर प्रोडक्ट्स जीवनावश्यक वस्तू आहेत, किमती वाढणार का कमी होणार? करेक्ट. ओव्हरऑल महागाई ही पहिला 1 वर्ष ते 1.5 वर्षाचा काळ वाढणारच आहे. हा जागतिक अनुभव आहे, सर्वत्र हे घडलेलं आहे. आपल्याकडे काही त्याच्यापेक्षा वेगळं घडण्याची शक्यता नाही. दुसरा एक मुद्दा छोटासा लक्षात घ्यायला हवा, तुम्ही हे असं कसं म्हणू शकता की सरकारला करही जास्त मिळेल आणि लोकांना किमती कमी मिळतील? मग पैसा येईल उगवेल कुठून? कुठून तरी तर तो यायला पाहिजे. त्यामुळे सुरुवातीचा 1 वर्षाचा काळ तरी सरकारला तरी कमी कर स्वीकारावा लागेल, नाही तर नागरिकांना तरी जास्त किमती द्याव्या लागतील. त्यानंतर वाढेल वस्तूंची आणि मग त्याच्यातनं या दोन्हीचा बॅलन्स होईल. ही जीएसटीची मूलभूत थिअरी आहे. म्हणजे मला तुम्हाला एक थेट प्रश्न विचारायचा आहे. नोटबंदीनंतर अर्थव्यवस्थेची गती मंदावलेली आहे. सरकारी आकडे सुद्धा तसं सांगतायत. मंदावलेली गती जीएसटीच्या लागू होण्यानंतर वाढणार आहे का? तुम्ही अगदी खूपच नेमका आर्थिक प्रश्न विचारला अर्थशास्त्राचा, की जीएसटी लागू करायला सर्वात उत्तम काळ हा तेजीचा असतो. आणि आता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे तुम्ही आणि मी नव्हे तर सरकारी आकडेवारी असं सांगते की नोटबंदीनंतर मंदी आलेली आहे किंवा 1.3% जीडीपीचा रेट कमी झालेला आहे. हे मी म्हणत नाही, तुम्ही म्हणत नाही, असे सरकारचे आकडे सांगतात. त्यामुळे जीएसटी लागू करायला जो योग्य काळ होता तो हातून निसटून गेला आणि आता मंदीच्या काळात जीएसटी लागू केली जाते. त्याचा काही ना काही अर्थशास्त्रीय परिणाम होण्याशिवाय राहणारच नाही. आणि तो सकारात्मक असणं हे फक्त विश्वासावरच आपण म्हणू शकतो. एकदा विश्वास वाटला की आपण म्हणू शकतो की परिणाम सकारात्मक होईल. प्रेक्षको, जीएसटीचा संभ्रम या विषयावरची रंगलेली ही आर्थिक विश्लेषणात्मक चर्चा आपण पाहिली. जीएसटीची अंमलबजावणी हे खरं तर आर्थिक सुधारणेचं पाऊल आहे. या देशानं 1991 साली खुली अर्थव्यवस्था स्वीकारली. त्याचंच पुढचं पाऊल म्हणजे जीएसटी आहे. त्याला जो काही रोमॅन्टिसिझम जोडला जातो, सोहळे साजरे केले जात आहेत, त्याची खरं तर आवश्यकता नाही. भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा हा सगळा खटाटोप आहे, आटापिटा आहे. ते पाहिल्यानंतर आश्चर्य वाटतं, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन यांनी केली. देशातील सर्वच राज्यांच्या विधानसभांनी जीएसटीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता तो लांबणीवर टाकण्याची कोणती गरज नाही. जीएसटी अंमलबजावणीसाठी केंद्राची तयारी पूर्ण झाली आहे. मोदी सरकारनं ही आर्थिक क्रांती केलेली आहे. त्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे, व्यापाऱ्यांच्या अडचणी कमी होणार आहेत, सरकारचं उत्पन्न वाढणार आहे, पर्यायानं विकास होणार आहे. त्यामुळे काँग्रेसने जीएसटीला सहकार्य करावं, अच्छे दिन आने वाले आहे, असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे आमदार राज पुरोहित यांनी केलं. तेव्हा जीएसटीची सुरुवात काँग्रेसच्याच काळात झाली होती. काँग्रेसचा त्याला पाठिंबा आहे. फक्त घाईघाईनं 1 जुलैला अंमलबजावणीची खरंच गरज होती का, असा उलट सवाल महाजनांनी केला. जीएसटीमुळे सगळे व्यवहार ऑनलाईन होणार असल्यानं पारदर्शकता येणारी वस्तुस्थिती आहे. पण आपण नक्की किती कर भरतो आणि तो कोणाच्या वाट्याला किती जातो याची माहिती व्यापाऱ्यांना तसंच ग्राहकांना असणार आहे का? जी काही करवाढ होईल ती ग्राहकाच्याच खिशातून जाणार आहे अल्टिमेटली. त्यामुळे हे सगळे मुद्दे सतीश बुक यांनी मांडले. प्रायोगिक तत्वावर 2-3 राज्यात सुरुवातीला जीएसटी लागू करून त्याची उपयुक्तता पाहायला हवी होती. म्हणजे सध्या सुरू असलेले हे सगळे संभ्रम दूर झाले असते, अशी एक सूचना त्यांनी केली. परंतु एक देश एक मार्केट एक कर अशी संकल्पना स्वीकारल्यानंतर हे कितपत व्यवहार आहे असं मला नक्की प्रामाणिकपणे वाटलं. सध्या केवळ व्यापारी आणि ग्राहकांच्याच मनात नाही तर अगदी सरदी लेखापाल म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट आणि कर सल्लागारांच्या मनात देखील संभ्रम आहे. केंद्र सरकार दर दिवशी नवनवीन परिपत्रकं काढते आणि त्याचं एक प्रकारे इंटरप्रिटेशन प्रत्येकजण वेगवेगळं करतोय. सरकारला नेमकं काय सांगायचंय हे चार्टर्ड अकाउंटंटना देखील कळत नाहीये. हे कठीण झालंय सगळं. सरकारनं ऑनलाईन रिटर्न भरण्याची सोय केली खरी, पण ग्रामीण भागात आज लोड शेडिंग आहे. त्यामुळे रिटर्न फाईल करायचे कसे, असे सगळे मूलभूत सवाल अजित जोशी यांनी केले. तर त्याचबरोबर टेक्स्टाईलच्या लोकांनी नेमका
आंदोलनाचा मार्ग का स्वीकारला हे आपल्याला राजचंद बिनायका यांनी समजावून सांगितलं. तर जीवनावश्यक वस्तूंचा कर कसा वाढला आणि जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंचे कर कसे कमी झाले यातली तफावत देखील या चर्चेत समोर आली. प्रेक्षको, जीएसटीच्या अंमलबजावणीचा 1 जुलैचा मुहूर्त गाडण्याकरता सरकारनं, व्यापारी वर्गानं आणि ग्राहकानं त्यांच्या मनातला संभ्रम दूर करायची कुठली जर वेळ असेल तर ही आहे. याचं कारण आता जीएसटीचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. नवी कर प्रणाली देशाच्या आणि देशवासियांच्या कशी हिताची आहे याबाबत खरंच आज ही सगळी चर्चा ऐकल्यानंतर असं वाटतं अत्यंत व्यापक प्रमाणावर जनजागृती यायला हवी. व्यापाऱ्यांना जीएसटीची नोंदणी करताना आत्ता आलेल्या अडचणी तातडीने जर सोडवल्या तरच त्यांना दर महिन्याच्या 10 तारखेला जे फाईल करायचं आहे त्याच्याविषयीची एक विश्वासार्हता येईल. जीएसटीमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात नेमका काय फरक पडणार आहे हे अजून अधिक आग्रहानं समजावून सांगायला हवं. सरकार ते लवकरात लवकर करेल अशी अपेक्षा बाळगूया आणि टेक्स्टाईल सारख्या इंडस्ट्रीचे, अनेक इतर इंडस्ट्रीचे जे प्रश्न आहेत ते देखील सरकारनं अतिशय प्राथमिकतेनं 1 जुलैच्या आधी त्या संघटनांच्या बरोबर बसून सोडवले पाहिजेत. हीच खरी काळाची गरज आहे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.